एका गावची लोकसंख्या 4235 आहे. दर 10 वर्षांनी 10% वाढते. तर 20 वर्षापूर्वी गावची लोकसंख्या किती? इथं 20 वर्षापूर्वी विचारलंय. 20 वर्षापूर्वी म्हणजे काय? खालची संख्या वर, वरची संख्या खाली, एवढं लक्षात ठेवायचं. आणि कुठं थांबायचं, काय थांबायचं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर मग आता इथं काय करायचं, आणि इथं दर 10 हे बी लक्षात ठेवायचं. पण प्रथम मांडून घेऊया. 1 अधिक R/100. R किती सांगा? 10%. म्हणजे 10% म्हणजे काय? 10/100. मग आता इथं टी लिहायचं आहे, घात लिहायचा. तर इथं म्हणलं 20 वर्षापूर्वी आणि इथं 10 वर्षांनी. दर म्हणजे काय? एका 10 वर्षात एक टप्पा. एका 10 वर्षाचा एक टप्पा. एक टप्पा किती वर्षाचा आहे? 10. तर मग 20 वर्षाचे किती टप्पे होईल? समजलं का? दर म्हणजे काय? प्रत्येक. दर म्हणजे काय? प्रत्येक किंवा एका. समजलं का तुम्हाला एवढं? तर म्हणून 10 वर्षाचा एक टप्पा, तर 20 वर्षाचे 2 टप्पे. म्हणून घात किती लिहायचे? 2. इथं 20 लिहायचे नाही. 20 लिहायचे नाही. गणित आता तुम्हाला सोपं होईल. एका शून्याला एका शून्यानं काटायचं. 10 1 10, 10 आणि 1 11 आपण किती? 10. मग आता इथं वर्ष म्हणजे टप्पे 2 लिहिले. 20 वर्षाचे 2 टप्पे. तर मग आता इथं काय? इथंच थांबायचं. पुढे काय म्हणलंय? पूर्वीची लोकसंख्या विचारली का नंतरची लोकसंख्या? पूर्वीची. पूर्वीची लोकसंख्या काढण्यासाठी खालची संख्या वर, वरची संख्या खाली. पूर्वीची लोकसंख्या काढण्यासाठी म्हणजे 10 वर 11 खाली. आणि वर्ष किती आहे? 2 आहे. 10चा वर्ग किती? 100. 11चा वर्ग गुणिला लोकसंख्या सांगा? 42 35. आता ही एकूण लोकसंख्या मूळची वास्तविक पाहता याला रास असं म्हणतात. तर आपल्या काढायची मूळची लोकसंख्या. तर इथं 121 आणि 42 35 कोणत्या पाड्यात आहे? 11चे घेऊ चालेल. 11 11 किती? 121 आणि 11 3 33. 42 मधून 33 गेले 9 आणि 11 8 88. 93 मधून 88 गेले 5 आणि इथं झाले 55. 11 5 55. पुन्हा 11चा पाडा म्हणायचा आहे. 11 1 11, 11 3 33. 38 मधून 33 गेले 5. इथं बनले 55. बाकी 5 ठेवली तिथं. आणि सांगा 11 5 55. आता कोणाचा गुणाकार? 100 आणि 35चा. हे 2 शून्य उचलायचे, जसे तसे लिहायचे. आणि 35 1. तर सांगा 2 टप्प्यापूर्वी म्हणजे 20 वर्षापूर्वी गावची लोकसंख्या किती होती? 35 आहे. नवी दिशा अकॅडमी ॲप डाउनलोड करा. कोणताही कोर्स 30 रुपयामध्ये मिळवा.